आता भाजप मतांची जुळवाजुळव कशी करणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर भाजपकडे स्वतःचे असे 103 आमदार आहेत, त्यासोबतच जनसुराज्य, रासप, मनसे असे जे छोटे पक्ष आहेत त्यांचे प्रत्येकी एक एक आमदार आहेत भाजपसोबत आणि इतर 5 अपक्ष आहेत जे भाजपसोबत असणार आहेत। त्यामुळे एकूण आमदार भाजपसोबत आहेत 111 ते 113 आपण म्हणू शकतो साधारण। आणि पहिल्या पसंतीची आवश्यक मतं त्यांना लागणार आहेत 115, म्हणजे 115 मतांची जुळवाजुळव भाजपला करायची आहेत। आणि ही जुळवाजुळव करायची असेल तर भाजपला काही प्रमाणात आणखी काही अपक्ष जोडावे लागतील आणि त्यासोबतच शिंदेंकडची जी अधिकची मतं आहेत ती खूप अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मतं आहेत, त्या मतांवरही भाजपची मदार असणार आहे। त्यामुळे भाजपचं हे अंकगणित आहे आणि त्यावरनं आता भाजप काय करतं। खरं तर देवेंद्र फडणवीस हे स्वतः सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करतायत, मात्र त्यांचं आता त्यामागचं गणित कसं हे आपल्याला समजावून घ्यायचं। सर, तुमच्याकडेच येते मी, ही जी काही आकडेवारी आहे ती पाहता भाजप हे गणित कसं साधू शकतं? नाही, यामध्ये एक स्पष्ट दिसतंय की जो 23चा कोटा आहे, कारण प्रत्येक उमेदवाराला पहिल्या फेरीत निवडून यायला 23 मतं हवी आहेत, तर 23चा कोटा हा गृहीत धरला आणि भाजपने 5 उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत, तर 23 गुणिले 5 जरी आपण पकडलं। ऍक्च्युअली पुढचं ग्राफिक्स आहे आपलं, आपण ते ग्राफिक्स मला वाटतं पाहूयात कोट्यानुसार कुणाचा किती कोटा। आता हे 5 उमेदवार आहेत भाजपचे। पंकजा मुंडे, जर आपण हा प्रेफरन्स असा ठेवला तर पंकजा मुंडे हे त्यांचा पहिला प्रेफरन्स असू शकतो, त्यांना पहिल्यांदा 23 ते 25 इतका कोटा भाजप देऊ शकतो। परिणय फुके हे दुसरे खरं तर देवेंद्र फडणवीसांचे विदर्भातले उमेदवार आहेत, त्यामुळे 23 ते 25 इतकी मतं त्यांच्यासाठी राखून ठेवली जाऊ शकतात। योगेश टिळेकर आणखी एक महत्त्वाचा चेहरा, 23 ते 25 मतं भाजप त्यांनाही देऊ शकतं। अमित गोरखे त्यांच्यासाठी 23 ते 25 मतं आणि सदाभाऊ खोत, जर ही मतं कॅल्क्युलेट आपण केली तर सदाभाऊ खोत यांच्यासाठी 13 ते 15 पहिल्या पसंतीची मतं राहू शकतात। अर्थात ही पहिल्या पसंतीची मतं जर भाजपने अशीच ठेवली तर 23 ते 25 असा हा कोटा राहील, मात्र त्यापेक्षा जास्त काहीतरी अधिकची मतं जर भाजपनं या सगळ्या स्वतःच्या उमेदवारांना द्यायची ठरवली तर सदाभाऊ खोत यांची मतं कमी होतात, ती होतात 7 ते 9, बाकीच्यांना 26 ते 28चा कोटा ठेवला तर हाच प्रश्न घेऊन आपण कळसे सरांकडे जाऊया। सर, कसा कोटा राहू शकतो भाजपचा? मला क्लॅरिफिकेशन द्यायचं की आम्ही जे 23 ते 25 आणि 26 ते 28 असं हे अशा करता ठेवलंय की भाजपने अजून कोटा डिक्लेअर केला जात नाही, तुम्हाला तर माहिती आहे, पण साधारणतः प्लॅनिंग मध्ये जे उमेदवार निवडून येणं अत्यंत आवश्यक आहे असे जे उमेदवार समजले जातात त्याच्यामधले हे 4 उमेदवार आम्हाला वाटतात की हे 4 उमेदवार भाजपसाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत आणि ते मी सांगेन। आणि त्याच्यामुळे त्यांना 23 ते 25 देतील का 26 ते 28चा कोटा ठेवतील, तुम्हाला काय वाटतं? कारण ते गणित तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे। त्यांना जर 5वा उमेदवार निवडून आणायचा असेल तर 26 ते 28चा कोटा देणं त्यांना सोयीचं पडेल का 23 ते 25चा कोटा देणं सोयीचं? आपलं बरोबर आहे अगदी, कारण प्रत्येक पक्षाची प्रायोरिटी ठरलेली असते। कोणाला आधी निवडून आणायचं 1, 2, 3 अशी प्रायोरिटी ठरलेली असते आणि त्यांना नॉर्मली आपण म्हटल्याप्रमाणे कोट्यापेक्षा 1-2 मतं त्यांना जास्त दिले जातात, कमीत कमी। आता 23चा कोटा आहे, आपलं बरोबर आहे, 25 जे आहेत ते बरोबर अगदी योग्य आहे आणि त्यांची जी सरप्लस मतं आहे तर ती सिस्टमॅटिकली त्यांच्या जो 5वा उमेदवार आहे त्याला ट्रान्सफर केली जातात। हे एक स्ट्रॅटेजी असू शकते, किंवा सगळ्यांना 23 देऊन 4 निवडून आणायचे पहिल्याच फेरीत आणि उरलेली जी मतं सरप्लस आहे किंवा इकडून तिकडून मिळवायची जी मतं आहे ती शेवटचा जो उमेदवार आहे त्याला द्यायची, अशी एक स्ट्रॅटेजी असते। मागे मी राज्यसभा इलेक्शन आपण बघितलं, त्याच्यामध्ये काही उमेदवारांना त्यांनी पहिले निवडून आणलं आणि ज्यांची जी सरप्लस होती सगळ्यात जास्त ती ट्रान्सफर करून मग उरलेले त्यांचे 2 उमेदवार निवडून आले। पण राज्यसभा निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल, पियुष गोयल आणि दुसरे जे उमेदवार होते अनिल बोंडे, 41चा कोटा होता, त्यांना 48 मतं दिली, 48 आणि 48 7 मतं त्यांना एक्स्ट्रा दिली होती आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांचे जे तिसरे उमेदवार होते धनंजय महाडिक, त्यांची मतं त्या पहिल्या प्रेफरन्सची मतं कमी झाली, तर ती 41च्या ऐवजी 48 मतं का दिली? ते 42 याचं गणित मी सांगतो, कारण यांना दोघांना जास्त मतं त्यांनी का दिली, कारण काय सरप्लसचा असा रूल आहे की पहिल्या फेरीत उमेदवार निवडून आल्यानंतर जे कंटिन्यूइंग कॅन्डिडेट राहतात, म्हणजे जे फ्रेमध्ये राहतात किंवा रेसमध्ये राहतात, त्यांच्यासाठी सरप्लस मतं वाटायची असतात। सरप्लस हा कन्सेप्ट म्हणजे कसा आहे, कोट्याची मतं कारण या इलेक्शनमध्ये प्रत्येक मताची किंमत ही 100 असते, त्याच्यामुळे त्यांना पहिल्याच प्रेफरन्सच्या मताची किंमत 100 असते। त्यामुळे आता समजा एखाद्याला 41 पडली असेल, आपण म्हणता की 48 त्यांना दिलेली आहे, तर 48 म्हणजे त्यांचं 4800 त्यांच्याकडे मतं झाली आणि कोट्यापेक्षा जास्त मतं त्यांच्याकडे 800 होती, म्हणजे त्यांचं सरप्लस हे लार्जेस्ट सरप्लस आहे। त्यामध्ये नियम असा आहे की लार्जेस्ट सरप्लस मस्ट बी डिस्ट्रीब्युटेड फर्स्ट।
फर्स्ट अच्छा त्यामुळे काय झालं ते त्यांची ते दोन होते पियुष गोयल आणि आपण बोंडे म्हणाला त्यांची सरप्लस आधी वाटली गेली आणि त्यामुळे त्यांचे उरलेले दोन उमेदवार ऑटोमॅटिक क्लिअर झाले. म्हणजे ती मतं ऑलरेडी दुसऱ्यांकडे ट्रान्सफर केली गेली आणि ती 800 मतं म्हणजे 800 व्हॅल्यू ट्रान्सफर होते हा, त्याच्यामध्ये. म्हणजे 800 मतं म्हणजे 8 मतं त्यांना बेसिकली इथे या निवडणुकीमध्ये 2300 मतं हवी आहेत एखाद्या उमेदवाराला निवडून जाण्यासाठी. मिनिमम 2300 हवी. मिनिमम 2300 हवी, ज्याची टोटल 2300 होते तो उमेदवार निवडून जातो. पहिल्या फेरीत निवडून येतो. तो पहिल्या फेरीत निवडून येतो. याच्यामध्ये मला असं गणित दिसतंय की पंकजा मुंडे म्हणा, परिणय फुके किंवा योगेश टिळेकर त्यांच्या प्रायोरिटीप्रमाणे त्यांना थोडी जास्त मतं टाकली जातील कोट्यापेक्षा. आपण मागे जी स्ट्रॅटेजी आपल्या साहेबांनी देवेंद्र साहेबांनी जी केली होती त्याप्रमाणे त्यांना कदाचित 26 ते 28 आपण जे लिहिलंय ते थोडंसं बरोबर आहे अगदी, ते टाकलं जातील आणि त्यांची जी सरप्लस मत आहे ज्या डिस्ट्रीब्युशनला जाईल ती मतं, कारण यांचे 3 कॅन्डिडेट ते गॅरंटेड शुअर करतील आणि जी उरलेली सरप्लस मतं आहे ती मग सिस्टमॅटिकली उरलेले जे 2 आहेत, मी नावं घेत नाही कोणाचे, पण त्यांना ती ट्रान्सफर केली जातील. मागची स्ट्रॅटेजी कदाचित ते यावेळेस अवलंबिली त्यांच्याकडून जाईल असं मला एक म्हणजे गणित वाटतं त्याच्यामध्ये. आणि सेफ आपले सगळे उमेदवार ते सेफ करतील, कारण आता सरप्लस यावेळेस कोणाकडेच फारसे नाही आहे, फारशी जास्त सरप्लस नाही आहे. पण याचा अर्थ असा की भारतीय जनता पार्टीसाठी निवडणूक फारशी कठीण वाटत नाही या नाही, गणितानुसार. त्यांनी प्रॉपर म्हणजे वेल प्लॅन असतील तर त्यांना करणं ते सोपं आहे. आपण पुढचं पण ग्राफिक्स आता पाहूया, म्हणजे भाजपनंतर सर बसा. येस तुम्ही बसा, आपण त्याच्यानंतर पुढचा पक्ष पाहूया. पुढचा पक्ष आहे अर्थातच शिवसेना शिंदे गट. आता त्यांचे स्वतःचे मला आमदार फक्त आहेत आधीच्या 38. ह्याच्याबद्दल एक गोष्ट फक्त सांगायची आहे. याच्यामधलं एक राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. का आपण मी प्रेक्षकांना सांगणं अत्यंत आवश्यक आहे की का आपण पहिले 4 जे आहेत ते प्रेफरन्स वाईज भारतीय जनता पार्टीसाठी पकडतोय, ती गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. मला वाटत नाही की पंकजा मुंडे प्रेफरन्समध्ये नंबर 1 ला का असतील हे समजावणं कोणाला त्याची काही फारशी गरज आहे, कारण पंकजा मुंडे सलग 2 वेळा निवडणुका हरलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ओबीसी मतं भारतीय जनता पार्टीला वाटतं की त्यांचा बेस कुठेतरी हलतोय, त्याच्यामुळे पंकजा मुंडेंना निवडून आणणं ही भारतीय जनता पार्टीला आता आवश्यक झालेलं आहे. परिणय फुके अगेन विदर्भातनं येतात, कुणबी चेहरा आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे समजले जातात, त्यामुळे परिणय फुके यांना निवडून आणणं हे सुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत आवश्यक आहे. योगेश टिळेकर आणि अमित गोरखे याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की योगेश टिळेकर यांचा जो मतदारसंघ होता हडपसर, तिकडे आता अजित पवारांचे चेतन तुपे तिकडे निवडून गेलेले आणि अमित गोरखेंचा जो मतदारसंघ होता वडगाव शेरी, तिकडनं ज्यांचं नाव आता महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे सुनील टिंगरे, हे तिकडनं आमदार आहेत. याचा अर्थ असा की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार बरोबर एकत्रितपणे युती करून निवडणूक लढवायची आहे हे कुठेतरी भाजपच्या लक्षात आलंय. अशा परिस्थितीमध्ये आपले 2 चेहरे की ज्यांना आपण आता विधानसभेसाठी तिकीट देऊ शकणार नाही त्यांना विधान परिषदेवर पाठवणं हे भाजपसाठी आवश्यक आहे, कारण पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला आपलं अस्तित्व त्या पद्धतीने टिकवायचं असेल तर टिळेकर आणि गोरखे यांना विधान परिषदेवर पाठवणं आवश्यक आहे. आणि सदाभाऊ खोत ऑफकोर्स त्यांच्या मित्र पक्षाचे आपण म्हणू शकतो स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आता रयत क्रांती, तर त्याच्यामुळे प्रेफरन्स वाईज ही 4 मतं त्या पद्धतीने आपल्याला 4 उमेदवार आपल्याला त्या पद्धतीने दिसतात. अर्थात सदाभाऊ खोत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असतील तर त्यांचा प्रेफरन्स एक स्टेप कदाचित वरती जाऊ शकतो, पण माझ्या मते भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाच्या दृष्टीने त्यांना हे 4 उमेदवार प्रेफरन्स वाईज पहिल्याच फेरीमध्ये निवडून आणणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे. आणि आत्ताच आपण बघितलं की जर अगदी 25 मतं जरी त्यांनी पहिल्या 4 उमेदवारांना दिली, उरलेली 13 मतं जर सदाभाऊ खोतला जरी पडली तरी सुद्धा जर आपण बघितलं तरी सुद्धा सदाभाऊ खोत हे त्या फेरीमध्ये निवडून जाऊ शकतात पुढच्या फेरीमध्ये. ही गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसते. मला जसं वाटतं सरांनी गणित समजावून सांगितलं ते पाहता सदाभाऊ खोतांसाठी काही अवघड गणित नाहीये. आपण पुढचं ग्राफिक्स पाहूयात. पुढे आहे शिवसेना शिंदे गट. त्यांच्याकडे स्वतःचे 38 आमदार आहेत. त्यासोबतच प्रहार हे खरं तर किंग मेकर राहणार आहेत, कारण प्रहारचे स्वतःचे 2 आमदार आहेत, मात्र ते कुणाच्या बाजूने हे अजून त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये. अर्थात बच्चू कडू हे आता लोकसभेला त्यांची भूमिका आपण पाहिलेली आहे आणि आता देखील ते 3री आघाडी उघडणार अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रहारच्या समोर आम्ही एक क्वेश्चन मार्क ठेवलेला आहे. त्यामुळे आता ते कुणाच्या बाजूने ही 2 मतं जातात बघावं लागेल. आणि इतर जे गीता जैन यांच्यासारखे अपक्ष आहेत ते 7 अपक्ष आहेत जे शिंदेसोबत आहे. एकूण आमदार
त्यानुसार आत्ता ही टोटल जर आपण बघितली प्रहार त्याच्यामध्ये आहेत, असे एकूण आहेत 47 मतं शिंदेची आणि त्यासोबतच पहिल्या पसंतीची आवश्यक मतं शिंदेंना आहेत 46, कारण त्यांचे 2 उमेदवार आहेत आणि 2 उमेदवारांना 23×2 46 मतं त्यांना आवश्यक आहेत. 1 मत त्यांच्याकडे जास्त आहे प्रहार त्यांच्यासोबत गेलं तर. त्याशिवाय इतर अपक्षांची जुळवाजुळव शिंदे करू शकतात. हे पाहता शिंदे आता काहीसे सेफ झोन मध्ये वाटतात. हे ग्राफिक्स पाहता आपण पुढचं ग्राफिक्स बघूया. नाही, याचा अर्थ कसा आहे की प्रहारची मतं म्हणजे बच्चू कडूंचं मत त्यांना पडतं का त्याच्यावरती ते अवलंबून आहे. त्याच्याबद्दल क्लॅरिटी नाही अजूनही की बच्चू कडूंची नक्की पॉलिटिकल भूमिका काय आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये ती क्लॅरिटी आपल्याला शेवटपर्यंत कळणारही नाही, पण कारण ते गुप्त मतदान आहे. पण तरी सुद्धा बच्चू कडून जर त्यांच्याबरोबर अनइक्विव्हली राहिले, जर ते व्यवस्थितपणे राहिले तर आरामात शिंदेचे दोन्ही उमेदवार त्याच्यामध्ये निवडून जाऊ शकतात. पण तरी सुद्धा काठावर पास होत आहेत, त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा दुसरा उमेदवार याला जुळवाजुळव कुठेतरी करावी लागणार. ऍडिशनल मतांची अगदी कट टू कट ते तिकडे निघून जात आहेत. एक मत जर इकडे तिकडे गेलं, बाद झालं, ज्या पद्धतीने आता कळसे सांगत होते त्या पद्धतीने एक मत जरी बाद झालं त्याच्यामधलं, तरी सुद्धा शिंदे डेंजर झोन मध्ये येऊ शकतात. म्हणजे मला शिंदेचं भाषण फक्त आठवण करून द्यायची आहे की त्यांचा खरा गेम संजय राऊतांचा करायचा होता, पण त्यांचं मत बाद झालं नाही. एकच मत बाद झालं, दुसरं मत बाद नाही होऊ शकलं. कांदेंचं मत बाद झालं आणि त्याच्यामुळे तरी सुद्धा ते वाचले एका मतांवर, काठावर वाचले त्याच्या वेळेस. त्यामुळे ती गोष्ट अत्यंत महत्वाची आहे मला असं वाटतं. त्यामुळे ते सुद्धा काठावर आहेत त्या बाबतीमध्ये. मला वाटत नाही की त्याच्यामुळे कोणाला डायरेक्टली फक्त 23चा कोटा दिला जाईल. त्यांचा प्रेफरन्स अजून आपल्याला माहित नाहीये की भावना गवळी आहे की कृपाल तुमाने, एवढी गोष्ट नक्कीच. आणि जर असाच त्यांचा कोटा राहिला तर 23 ते 25 मतं प्रत्येकाला मिळतील, तसा कोटा ते निश्चित करतील आणि त्याप्रमाणे दोन्ही उमेदवार त्यांचे निवडून येऊ शकतील. आता सरांनी जे गणित सांगितलं त्यानुसार जर एक जरी मत बाद झालं तर शिंदे डेंजर झोन मध्ये येऊ शकतात. ही आकडेवारी पाहता तुम्हाला काय वाटतं, शिंदे सेफ झोन मध्ये आहेत का काहीसा धोका आहे त्यांनाही? त्यांच्याकडे आता बघितल्यासारखं 47 आहेच त्यांचे. आता आपलं जे गणित 45 पकडूया आपण सध्या तरी. 45 मतं आहेत त्यांचे. आणि ते प्रहारचं आता म्हटलंय तुम्ही 45 आणि अपक्ष आहे त्यांच्याकडे प्रहार धरून 47 आहे. तर ते मला वाटतं शिंदे साहेबांचे दोन्ही येतील निवडून. पण ठाकरेंचा जो दावा आहे तो पाहता शिंदेसाठी किती सेफ? शिंदेचा एक आमदार जरी त्यांच्या फिरला त्यांच्याकडनं तरी सुद्धा ते डेंजर झोन मध्ये जाऊ शकतात. पण ते कसं आहे आता तुम्हाला बाकीचं म्हणजे बिटवीन द लाईन आपल्याला माहिती आहे सगळं, त्यामुळे कॉन्फिडन्स शिंदेवरती जास्त आहे त्या बाबतीमध्ये. मला वाटतं त्यांचे 2 निवडून येतील, त्यांना काही फारशी अडचण नाही. मला असं वाटतं की भावना गवळी त्यांचा फर्स्ट प्रेफरन्स असावा त्याच्यामध्ये, कारण त्यांच्या दृष्टीने मराठवाडा जास्त महत्वाचा, यवतमाळ वाशिम त्यांच्यासाठी जास्त महत्वाचा भाग आहे. तिकडे 3 आमदार आहेत त्यांचे त्या भागामध्ये. त्या दृष्टीने मला वाटतं भावना गवळी विल बी देअर फर्स्ट प्रेफरन्स वाईज. असं बघितलं की भावना गवळींना ते कोट्यापेक्षा कदाचित 1-2 मतं जास्त पण ठेवू शकतात. आणि कृपाल तुमानेंसाठी त्यांना ऍडजस्टमेंट्स कुठेतरी कराव्या लागतील त्याच्यामध्ये, असं दिसतंय मला त्याच्यामध्ये. पुढच्या ग्राफिक्सकडे जाऊयात. अजित पवार ज्यांना सर्वाधिक धोका आहे असं म्हटलं जातं, ते अजित पवार आता मतांची जुळवाजुळव कशी करणार आहेत, कारण त्यांचे स्वतःचे 40 आमदार आहेत आणि स्वाभिमानी जे आपण देवेंद्र भुयार यांना धरले आणि इतर एक अपक्ष असे धरतात, त्यांच्याकडे स्वतःचे असे 42 आमदार आहेत आणि त्यांना पहिल्या पसंतीची आवश्यक मतं आहेत 46. त्यामुळे खरं तर त्यांना 4 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे, अर्थात ते अपक्ष पकडून आपण म्हणतोय. त्यामुळे अजित पवार यांना धोका आहे, कारण दुसऱ्या अर्थाने बघायला गेलं तर शरद पवार किंवा रोहित पवार, जयंत पाटील हे जे काही दावे करतायत की आम्ही मतांची जुळवाजुळव करणार आहोत आणि शेकापचे जयंत पाटील निवडून येणार आहेत, ते पाहता या 40 पैकी किती जण त्यांच्यासोबत राहणार हे बघावं लागणार आहे सर. त्यामुळे हा आकडा किती त्यांच्यासोबत राहील? कसं आहे की आता कळसे साहेबांचं जे गणित आहे त्याच्यानुसार मला तर आता असं वाटायला लागलं की आपल्याला आता व्हॅल्यू मध्ये विचार केला पाहिजे. म्हणजे त्यांना 4600 मतांची गरज आहे, 4600 व्हॅल्यू मतांची गरज आहे. आपण 23-42 म्हणण्यापेक्षा 4600 मतांची गरज आहे. त्यापैकी एका उमेदवाराला म्हणजे त्यांचे जे उमेदवार आपण जर बघितले, टिळेकर राजेश विटेकर, ते त्यांचे पहिल्या प्रेफरन्सचे उमेदवार आहेत खरं बघायला गेलं तर. आणि शिवाजीराव गर्जे, तर दोघांनाही ते 23 ते 25चा कोटा नाही देऊ शकणार. विटेकरांना मला असं वाटतं की त्यांना जास्तीचा कोटा म्हणजे 2500चा कोटा कमीत कमी त्यांना विटेकरांना द्यायला लागेल. त्यामुळे त्यांच्याकडे जे मतं ऍडिशनल मतं जी राहतात ती फारच कमी राहत आहेत त्या बाबतीमध्ये आणि त्याच्यामुळे त्यांचं जास्त डेंजर झोन मध्ये. म्हणजे जर आपण आधीच हे बघितलं तर त्यांच्याकडे कन्फर्म मतं आहेत ती 42 मतं आहेत. म्हणजे 4200 त्यांच्याकडे मतं आहेत, त्यापैकी 2500 मतं जरी गेली ह्यांना विटेकरांकडे गेली तर म्हणजे ह्यांच्याकडे जी मतं राहतात, गरजेना जी मतं राहतात ती साधारण राहतात 17 मतं राहतात. म्हणजे 1700 मतं त्यांच्याकडे राहतात. त्यामुळे त्यांना
सेकंड प्रेफरन्सची सगळी मतं जरी त्यांनी गर्जेंकडे फिरवली तरी त्यांचा कोटा आत्ताच्या परिस्थितीमध्ये पूर्ण होत नाही आणि ते नंबर 1चे उमेदवार असतील याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा कोटा ट्रान्सफर होऊन सुद्धा मला असं वाटतं की त्यांचा गरजे फार डिफिकल्टीमध्ये आहेत. काय वाटतं तुम्हाला? नाही, बरोबर आहे ना, राष्ट्रवादीकडे सरप्लस नाहीच आहेत. मुळात 40 आणि एक स्वाभिमानीमध्ये 43, त्यांच्याकडे 42 आपण विरुद्ध आहे. 42 मध्ये त्यांना 23 दुनी 46, 4 कमीच पडतात. ते एकाला क्लिअर कट देतील मतं, एकाला कदाचित 24 मतं त्यांना देऊन त्याची उमेदवारी सेव्ह करतील आणि जो दुसरा त्यांचा असेल प्रेफरन्स प्रमाणे तर दुसरा जो उमेदवार आहे त्याला त्यांना निश्चितच कमी द्यावे लागतील, 21 किंवा 21च द्यावे लागतील. तर उरलेल्या हे जरी ट्रान्सफर झालं, एखादं मत इकडे जरी ट्रान्सफर झालं तरी त्यांना इतर कुठले तरी मतं ओढल्याशिवाय मला वाटत नाही हे निवडून येऊ शकत. गरजे फार शेवटच्या फेऱ्यांपर्यंत जाऊ शकतात. म्हणजे अगदीच दुसऱ्याला कोणाला कमी पडली तरच त्यांना फायद्याचं आहे त्याच्यामध्ये. काही सरप्लस नाहीच आहे यांच्याकडे. पण तेच जर यांची आपल्या शिवसेनेची कारण भाजपकडे सरप्लस मतं नाहीये, शिंदेकडची सेकंड प्रेफरन्सची मतं ते ट्राय करू शकतात. शिंदे साहेबांकडे तरी कुठे Excess सेकंड मतं प्रेफरन्सची मत आहे, त्यांच्याकडे सरप्लस एखादंच नाहीये. मत आहे त्यांच्याकडे. एखादं मत मिळेल त्यांना. सरप्लस म्हणजे ग्रेट जरा सर 23च्या वरची मतं कुणाकडे असेल तेच सरप्लस आहे तेच ना. सरप्लस आहेत त्यांच्याकडे. बाकी त्यांना त्यांच्याच उमेदवाराला सरप्लस मतं द्यावी लागतील. ते कोटाच पूर्ण नसेल केला तर ते ट्रान्सफर होणारच नाही त्यांची मतं. 2-2 कितीही टाकले तुम्ही तरी ती मतं नाही ट्रान्सफर होणार त्यांना. मला सरांना विचारायचं खरं तर शिवाजीराव गर्जे हे सेकंड प्रेफरन्सच असतील असं तुम्हाला का वाटतं? कारण खरं तर कायदेशीर बाजू ते सांभाळतात, मोठी साथ त्यांनी अजितदादांना दिली आहे. अशा परिस्थितीमध्ये विटेकर पहिला प्रेफरन्स आणि गर्जे दुसरा असं का असू शकतं? नाही, कसं आहे ना की विटेकर हे त्यांचे खरं तर परभणीचे लोकसभेचे उमेदवार होते आणि त्यांना अशी गॅरंटी होती की जर विटेकरांना तिकीट दिलं असतं तर विटेकर कदाचित निवडून आले असते तिकडनं, अशी त्यांना कॉन्फिडन्स होता. विशिष्ट परिस्थितीमध्ये म्हणजे खास करून बारामती वाचवण्यासाठी म्हणून त्यांना परभणी ह्यांना द्यावी लागली, जानकरांना द्यावी लागली होती. अर्थात फायदा त्यांना झाला नाही ही गोष्ट वेगळी, पण विटेकर हे त्यांच्यासाठी महत्वाचे हे आहेत कारण विधानसभेच्या दृष्टीने आता सगळी कॅल्क्युलेशन विधानसभेच्या दृष्टीने आहेत. आपण बघितलं मगाशी की भाजपने सुद्धा विधानसभेच्या दृष्टीने तिकीट वाटप केलंय, त्याच पद्धतीने शिंदेनी सुद्धा विधानसभेच्या दृष्टीने तिकीट वाटप केलंय की कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यामुळे त्यांना तिकडे तिकीट देण्यात आलेलं नव्हतं आणि तरी सुद्धा त्यांचे उमेदवार पडले. अशा परिस्थितीमध्ये गवळी आणि कृपाल तुमाने खासदार असताना त्यांच्या बरोबर आले. त्यांना कॅडरला मेसेज पोहोचवायचा विधानसभेच्या दृष्टीने की तुम्ही माझ्या बरोबर राहा, आय विल टेक केअर ऑफ यू, म्हणून त्यांना तिकीट दिलं गेलं. त्याच पद्धतीने अजित पवारांना सुद्धा ही गोष्ट पोहोचवायची की राजेश विटेकर माझ्या बरोबर आले, त्यांना मी उमेदवारी पण नाही देऊ शकलो पण मी त्यांना विधान परिषदेत पाठवते म्हणून त्यांना कदाचित त्याच्यामध्ये फर्स्ट प्रेफरन्स दिला जाईल. गरजेचं कसं आहे ना, बऱ्याच पक्षामध्ये म्हणजे मी त्याला वेगळ्या अर्थाने घेऊ नये पण बऱ्याच पक्षामध्ये असे लोक असतात की जे नेत्याच्या सांगण्यावरनं उभे पण राहतात, पडण्याची पण तयारी करतात आणि सांगितलं तर मागे घ्यायला पण तयार होतात. अर्थात अजित पवारांनी रिस्क घेतलेली आहे. माझ्या माहितीनुसार भाजप त्यांना समजावत होतं की गरजेनं निवडून आणणं फार कठीण आहे, तुम्ही नका ह्याच्यामध्ये पडू. पण कदाचित दादांना कॉन्फिडन्स असावा की अपक्षांची मतं आपण खेचू शकू, कदाचित शरद पवारांची मतं खेचू शकू, याच्यासाठी त्यांनी प्रयत्नही केला असावा म्हणून कदाचित त्यांनी गरजेंसाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात. पण माझ्या अंडरस्टँडिंग नुसार गरजे पहिल्याच प्रेफरन्समध्ये जर निवडून आले कोणाची मतं फोडून तोच त्यांचा प्रयत्न असेल. कारण द मुमेंट इट गोज टू सेकंड प्रेफरन्स शिवाजीराव गर्जे विल बी इन अ प्रॉब्लेम. काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं यांच्या गणितावरून संपूर्ण याच्यावरून राष्ट्रवादीचे 2 उमेदवार निवडून येतील. अजित पवार कसे काय कसे येतील काय येतील हे विचारू नका मला. पण 101% बघा तुम्ही, म्हणजे कदाचित मे बी रॉंग, म्हणजे आता हे शेवटी कसं आहे प्रेडिक्शन आहे, प्रेडिक्शनमध्ये पण राष्ट्रवादीचे निश्चित दादा निवडून. पण त्यासाठी सेकंड प्रेफरन्स मध्ये जाऊन चालणार नाही ना, दुसऱ्या करतील सेकंड मध्ये नाही, ते पहिल्याच राऊंडला दोघे येतील. तेच पहिल्या राऊंडसाठी पहिल्या राऊंडला आले तरच, अदरवाईज शक्य नाही. माझं तेच म्हणणं आहे, जर पहिल्या राऊंडलाच हे दोघं जण निवडून आले तर दुसऱ्या राऊंडला गेलं तर मात्र प्रॉब्लेम निश्चित येतील. बघा तुम्ही सर, आपण महायुतीच्या आता 3ही पक्षांची आकडेवारी पाहिलेली आहे. तुम्हाला काय वाटतं महायुतीच्या या 3ही पक्षांना खरं तर काठावर ते सगळे पास होऊ शकतात का त्यातला एक जण पडू शकतो? म्हणजे सरळ म्हणायचं झालं तर महायुतीला धोका वाटतो ही आकडेवारी पाहता? महायुतीमध्ये असं दिसतंय की काँग्रेसकडे सरप्लस असल्यामुळे ते एक महायुतीचा तो एक सुटेल, मबियाचा. मबियाचा म्हणजे ती सातव मॅडम, पण त्याच्याकडे सरप्लस आहे. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम मला याच्यामध्ये असंच वाटतो की मिलिंद नार्वेकर कितपत इन्फ्लुएन्शियल ठरतील या इलेक्शनला यामध्ये मला असं वाटतं. आणि नार्वेकर जर आले तर असं प्रेडिक्शन करणे म्हणजे पॉलिटिक्सच्या दृष्टीने बरोबर नाही. महायुतीचा एखादा म्हणजे
म्हणजे भाजपला धोका आहे. डेंजर झोन मध्ये मग भाजप डेंजर नाही झोन नाही मध्ये तुम्ही असं म्हणताय की जर नार्वेकर निवडून आले तर महायुतीचा एक उमेदवार डेंजर झोन मध्ये जाईल. आणि ते म्हणतात की राष्ट्रवादीचा डेंजर झोन मध्ये नाही म्हणजे सदाभाऊ खोतांना धोका आहे. आता ते कसं का म्हणतायत नाही आपण जेव्हा महाविकास आघाडीवरती जाऊ ना तेव्हा मी एक्सप्लेन करेन ते मला लक्षात आलं ते असं का म्हणतायत ते. ती फार इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे खरं बघायला गेलं.